विस्ताराने बघूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे ठाकरे गटातले खासदार फुटण्याच्या अफवा रंगल्या होत्या। आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटाने आपली एकजूट दाखवायचा प्रयत्न केला। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व खासदारांनी प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन माध्यमातून सहभाग नोंदवला। अरविंद सावंत, अनिल देसाई, राजाभाऊ वाजे आणि संजय दीना पाटील हे खासदार प्रत्यक्ष मातोश्रीवर उपस्थित राहिले, तर भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर आणि संजय जाधव यांनी वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारणांमुळे ऑनलाईन किंवा दूरध्वनीद्वारे बैठकीत सहभाग घेतला। काही खासदारांविषयी गैरहजर असल्याच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र सर्वांनी बैठकीत सहभाग नोंदवत पक्षाशी आपली निष्ठा कायम असल्याचा संदेश दिलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची आज बैठक पार पडलेली आहे। खासदार अरविंद सावंतजी, खासदार संजय दीना पाटील, खासदार अनिल देसाई, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते। त्यानंतर उरलेले 5 खासदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। ओमराजे निंबाळकर यांचे चिरंजीव हे पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये ऍडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे। तिथून ओमराजे उपस्थित राहिले। त्यानंतर आमचे भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पत्नी आजारी आहे, त्या शिर्डीच्या दवाखान्यातून त्यांनी सहभाग मीटिंगमध्ये ते राहिले। त्यानंतर आमचे आष्टीकर नागेश, तिथे एक निवडणूक आहे, त्यांचे जे चिरंजीव आहेत ते विधान परिषदेचे उमेदवार आहेत आष्टीकरांचे, त्यात ते बिझी आहेत। संजय देशमुख आष्टीकरांनी तिथून भाग घेतला। यवतमाळ वाशिमचे खासदार जे आहेत संजय देशमुख, त्यांच्या घरी मंगल कार्याचं काम सुरू आहे, मुलीच्या लग्नासंदर्भात काही बैठक आहे, त्यांनी त्यांच्या घरून या बैठकीमध्ये ते सहभागी झाले। आणि आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्या सोबत आहेत। पद्मेश, अखेर ऑपरेशन टायगरच्या चर्चा ह्या आमच्या गोटात तरी खऱ्या नाहीत असं कुठेतरी उद्धव ठाकरे दाखवायचा प्रयत्न करतायत। पण एक गोष्ट जर यातली लक्षात घेतली तर पावसाळी अधिवेशन तोंडावर आहे आणि पंजाब आणि बंगालमध्ये जे काही झालेलं आहे ते पाहता उद्धव ठाकरेंची सावध भूमिका म्हणायची का? नम्रता, तू ज्या प्रकारे म्हणालस त्याच प्रकारे सावध भूमिका म्हणायची का? कारण मागच्या अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगर संदर्भात बोललं जात होतं की आता ऑपरेशन टायगर होईल, कारण एक बातमी मागच्या आठवड्यात आली ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचे जे खासदार आहेत ते एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये भेटले। जवळपास 7हून अधिक खासदार दिल्लीत भेटल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर तातडीची बैठक ही उद्धव ठाकरे यांनी बोलवली होती आणि आज ही बैठक झाली। बैठकीच्या आधीच आपण सांगितलं होतं की जवळपास मुंबईमधले जे काही खासदार आहेत फक्त 4 खासदार या बैठकीला उपस्थित राहतील आणि उर्वरित जे खासदार आहेत ते ऑनलाईन उपस्थित राहतील। पण त्यामध्ये देखील संजय बंडू जाधव हे देखील या बैठकीला उपस्थित राहिले नाही, ऑनलाईन देखील उपस्थित राहिले नाही, कारण मागच्या 5 बैठकींमध्ये ते पक्षामध्ये आहेत का नाही असा देखील आता सवाल उपस्थित केला जातोय। कारण आज देखील उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचं बोलणं झालं हे फक्त संजय राऊतांनी सांगितलेलं आपल्याला, पण बाकीचे जर खासदार पाहिले, वाकचौरे असतील, वाकचौरेंचं एक महत्वाचं, काल रात्रीपासून आपण त्यांच्याशी संपर्क करत होतो पण जवळपास त्यांचा संपर्क झाला नाही, पण दुपारनंतर ते उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ते उपस्थित राहिले आणि बाकीचे असतील, ओमराजे निंबाळकर असतील, त्यांच्या मुलाचं आपण पाहिलं तर तो मुलगा ऍडमिट आहे। त्याचबरोबर संजय देशमुख यांच्या मुलीच्या लग्नाचं काम सुरू असल्यामुळे ते ऑनलाईन उपस्थित राहिले। त्याचबरोबर आष्टीकर असतील ते देखील ऑनलाईन उपस्थित राहिले। सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय दीना पाटील हे बैठक संपल्यावरती मातोश्रीवरती हजर झाले, त्यामुळे जवळपास 4 जे खासदार आहेत ते बैठकीसाठी उपस्थित राहिले आणि बाकीचे जे होते ते ऑनलाईन उभे राहिले। पण सध्याच्या क्षणाला आपण जर पाहिलं तर कुठेतरी एकनाथ शिंदे हे मोठ्या प्रमाणे या ज्या खासदारांना आपल्याकडे गळ्याला लावण्यासाठी कुठेतरी मोठा प्रयत्न करत असल्याची देखील अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे। त्यामुळे आजची ही जी बैठक होती खूप महत्वाची होती, कारण एकजूट आपण आहोत असं दाखवायचं होतं। कारण सध्या जी पक्षाची स्थिती आहे ती खूप कमकुवत आहे, कारण दिवसागणिक एकनाथ शिंदे असतील, हे ठाकरेंच्या सेनेचे अनेक जे कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांना फोडत असताना पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे राज्य दौरा करताना प्रत्येक ठिकाणी जे उद्धव ठाकरेंचे जे पदाधिकारी आहेत त्यांना आपल्या पक्षात घेत आहेत। त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे कुठेतरी चिंतेची बाब ही म्हणावी लागेल। त्यातच जर खासदारांसोबतच्या सोबत ऑपरेशन टायगर झालं तर कुठेतरी पक्षासाठी खूप मोठी गोष्ट असेल असं बोलता येईल। नम्रता,
अगदी पद्मेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा हा सावध पवित्रा सुद्धा चर्चेचा विषय ठरतोय. इकडे ठाकरेंच्या